मान्य केलं त्यांना दवाखान्यात झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटलं, त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? तुमची पण भेट झाली, बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली, माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास चर्चा झाली। त्यांनाच बोला, मला विचारू नका। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं त्याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कोणाची मध्यस्थी नाही, काय रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं, का दवाखान्यात नेलं, भरणे मामांनी दवाखान्यात नेलं होतं अशी तुम्हाला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटून आलो। या सगळ्या भेटीनंतर पुढे काय चर्चा झाली? काही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो। पण 4.5 तास फक्त तब्येत 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार, मला विचारू नका। त्यांच्या निवासस्थानी भेटलो, दवाखान्यात आज रात्री नेतो, परवाची गोष्ट आहे मला वाटतं। मी भेटलो, भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या। पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल। तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही? हे बघा, मी अजून मागितलेलं नाही, मी हे पहिल्यापासून म्हणतो। त्यांचा राजीनामा कोण मागताय? त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक, इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत। त्यांचा पक्ष, त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत, त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे। लढा सुरूच राहणार आहे। लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे। ॲडमिट केलं, दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट झाली, बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली, माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। नाही, तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास चर्चा झाली। त्यांनाच बोला, मला विचारू नका। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं, का दवाखान्यात नेलं, भरणे मामांनी दवाखान्यात नेलं होतं अशी प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। या भेटीनंतर पुढे काय चर्चा झाली?
काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो. पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येती अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणले तर माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो, दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं. परवाची गोष्ट आहे मला वाटतं. मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही. हे बघा, मी अजून मागितलेला नाही, मी हे पहिल्यापासून म्हणतो. त्यांचा राजीनामा कोण मागतंय? त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक, इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत. त्यांचा पक्ष, त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे. लढा सुरू राहणार. लढा सुरूच राहणार आहे. लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे. थँक्यू.